नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अंजू ही कलासाठी चहा नाश्ता घेऊन आलेली असते आणि कलाला ती म्हणत असते की कलाताई, तुम्ही रात्रीपासून काहीच खाल्लं नाहीये, थोडंसं काहीतरी खाऊन घ्या. तेव्हा कला म्हणत असते की नाही नको अंजू, खरंच मला काही नको आहे आणि तशी मला भूक पण नाहीये. अद्वैत वरती बाल्कनीमध्ये उभा असतो आणि मग त्याच्याकडे बघून कला त्याला म्हणत असते की रात्री जे काही झालंय त्याने पोट तसंही भरलंय माझं. अंजू म्हणते की म्हणजे ताई तुम्ही काहीच खाणार नाही का? कला म्हणते की नको, खरंच अंजू, खरंच नकोय मला काही खायला, तू प्लीज हे आतमध्ये घेऊन जा. मग त्यानंतर अंजू आतमध्ये निघून जाते तर अद्वैत कलाकडे बघत असतो आणि कला अद्वैतला इग्नोर करत असते. तर कला आता बाहेरच उभी असते, मनामध्ये म्हणत असते की नवरात्र सुरू झाली आहे, आज नवरात्रीची पहिलीच माळ आहे आणि मी काहीच करू शकत नाहीये. देवी आई प्लीज माफ कर ग मला खरंच तुझी सेवा करायची आहे, परंतु मला करता येत नाहीये. त्यानंतर अद्वैत इकडे कामामध्ये असतो, त्याचवेळी आबा तिथे येतात. आबा अद्वैतला म्हणतात की काय रे अद्वैत, कामात आहेस? अद्वैत म्हणतो की हो आबा, थोडासा. मग आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं रे. अद्वैत म्हणतो की हो बोला ना आबा, काय झालं? आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत हे बघ, आता खूप झालं, तूही जरा आता समजून घे. अरे काही झालं तरी कला आपल्या घरची लक्ष्मी आहे रे, आणि घरच्या लक्ष्मीला असं घराबाहेर काढणं मला काय बरोबर वाटत नाही. आता काल तू खूप चिडला होता म्हणून मी तुझ्याशी काही बोललो नाही. हे बघ आता रात पण सरलीये, तू प्लीज त्या पोरीला आतमध्ये घे, घरामध्ये घे. अद्वैत आबाला म्हणतो की आबा, माझी दुसरी काहीच इच्छा नाहीये, माझी फक्त एवढी इच्छा आहे की तिने तिची चूक कबूल करावी, सगळ्यांसमोर तिने सॉरी म्हणावं. आबा तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे ना, तिला कोणीही काही प्रश्न विचारला तरी तिचं शेवटी उत्तर तयारच असतं. नाही आबा, तिने हात जोडून आईची माफी मागायलाच हवी, तर आणि तरच मी तिला घरामध्ये घेईल. आणि मी जर असं नाही केलं तर तिला एनकरेजमेंट भेटेल, आणि जर ती अशीच घरामध्ये आली तर कशा प्रकारे मी जिंकली आहे आणि तुझ्या नाकावर टिचून मी घरात आली आहे ह्या ॲटिट्यूडनेच ती घरात येईल, आणि मग तो सुद्धा एका अर्थाने माझ्या आईचा अपमानच असेल ना. आबा म्हणतात की हे बघ अद्वैत, मला फक्त एक गोष्ट म्हणायची आहे की माणूस जेव्हा चिडतो ना तेव्हा सत्यावर पडदा पडत असतो आणि मग त्यातून खरं काय खोटं काय काहीच कळत नसतं. अरे ती आपल्या घरची लक्ष्मी आहे आणि आता नवरात्र आहे, देवीचा उत्सव आहे, आता तरी आपली लक्ष्मी आपल्या घरामध्ये असली पाहिजे ना. अद्वैत आबांना म्हणतो की आबा आय एम सॉरी, परंतु मी मात्र माझ्या आईचा झालेला अपमान कधीच सहन करू शकत नाही. मी यावेळी तुमचा शब्द पाळू शकत नाही आणि प्लीज म्हणूनच मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो यावेळी की प्लीज तुम्ही मला यावेळी काही सांगू नका. आबा अद्वैतला म्हणतात की ठीक आहे अद्वैत, तुला जे योग्य वाटतं ते तू कर. तेवढ्यातच रजनी तिथे येते. मग आबा रजनीला म्हणतात की रजनी, नवरात्र सुरू झाली आहे, मी जरा देवळात जाऊन येतो. रजनी म्हणते की चालेल. मग आबा तिथून निघालेले असतात. आबा अंगणामध्ये येतात, कला अंगणामध्येच उभी असते. कला आबांना विचारते की आबा तुम्ही कुठे निघालात का? आबा म्हणतात की हो, जरा देवळात जाऊन येतो. तसंही आता नवरात्र आहे, देवीचं दर्शन घेऊन येतो. आबा कलाला म्हणतात की कला, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं, काल जे काही घडलं ते फार चुकीचं होतं. हे बघ, तू सन्मानाने या घरामध्ये आली होतीस आणि अद्वैतने तुला असं घराबाहेर काढलं, खरं तर हा खूप मोठा गुन्हा केलाय त्याने. तुझा अपमान झाला ही गोष्ट मी समजू शकतो, अद्वैत खरंच खूप चुकीचं वागलाय, पण कला अगं तू तरी समजूतदार आहेस ना, तू तरी हट्ट सोड आणि घरात चल, हवं तर मी तुझी माफी मागतो. कला म्हणते की नाही आजोबा, प्लीज असं बोलू नका हो आणि मला अडचणीत टाकू नका. आबा कलाला म्हणतात की हे बघ कला, मी मालक आहे ना या घरचा, हे बघ मी तुला सन्मानाने घरामध्ये घेऊन जातो, पण माझ्या घरची लक्ष्मी अशी बाहेर थांबलेली मला बघवणार नाही ग. कला आबांना म्हणते की आबा, मला माहिती आहे की तुम्हाला माझी काळजी वाटते आणि काल जे काही घडलं ते तुम्हालाही पटलेलं नाहीये, पण आजोबा मी तुम्हाला खरंच सांगते की माझी त्यामध्ये काहीच चूक नाहीये आणि चांदेकरला जे काही वाटते त्यातलं मी कणभर सुद्धा काहीच केलं नाहीये. आबा, जर माझी चूकच नाहीये तर मी ह्या सगळ्या गोष्टी का म्हणून मान्य करू? हे बघा आजोबा, मी तुम्हाला अडवत नाहीये, परंतु काल चांदेकर माझ्याशी जे काही वागलाय ना त्यामुळे माझ्या मनावर फार आघात झालाय. सगळे अपमान फक्त पोटात घालून घेणं असं तर मला नाही जमणार ना आजोबा, कुठेतरी माझा स्वाभिमान पण मला अडवा येतोय, आणि त्यामुळे जोपर्यंत चांदेकर मला आतमध्ये घेत नाही, घरामध्ये नेत नाही, तोपर्यंत मी घरामध्ये येणार नाही. मग त्यासाठी मला कितीही वेळ अन्न पाण्याशिवाय राहायला लागलं ना तरी सुद्धा मला चालेल. आबा मनामध्ये म्हणत असतात की खरंच हे दोघंही इतके हट्टे आहे ना की यांच्या हट्टापायी संसाराचं यांचं काहीही झालं तरी चालेल.
पण हे दोघं काही हट्ट सोडणार नाही. आता अंबाबाई, तूच या दोघांच्या मनामध्ये काहीतरी प्रकाश पाड ग. हे भांडण आता सावरायचं तर सावरायचं कसं हे मला नाही माहिती, पण माझ्या या नाचुनेला पुन्हा तूच तुझ्या पावलांनी घरामध्ये घेऊन ये. एवढं बोलून आबा आता तिथून निघतात. इकडे कला अजूनही अंगणातच उभी असते. त्याच वेळी सरोज आणि बाबा हे मागे उभे असतात. कलाला बाहेर उभं बघते तेव्हा तिच्या डोळ्यात लगेचच पाणी येतं. मग कलाच्या खांद्यावर ती हात ठेवते. कला जेव्हा मागे वळून बघते तेव्हा समोर आईला बघून कलाला धक्काच बसतो आणि मग ती म्हणते की आई आणि बाबा तुम्ही इथे, आणि तुम्ही इतक्या सकाळी इथे काय करताय? आज तर घरी घट बसणार असतील ना आई? संगीता म्हणते की माझ्या लेकराची काय अवस्था केली ह्या लोकांनी, रात्रभर तुला इथे बाहेर उभं ठेवलं ना त्यांनी. कला संगीताला म्हणते की पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कोणी सांगितल्या? संगीता म्हणते की आम्हाला कोणी सांगितलं, काय सांगितलं हे महत्वाचं नाहीये कले. अगं आज देवीची पहिली माळ आहे आणि या लोकांनी तुला घराबाहेर ठेवलं. अगं असं कसं काय वागू शकतात ते? तू या घरासाठी किती काय काय करते हे काय त्यांना माहीत नाही का? माझी कला कधीच चुकीचं वागू शकत नाही आणि तरी सुद्धा ती लोक असं करतात. बाबा कलाला विचारतात की बाळा अगं तू काही खाल्लंयस का? तेव्हा कला म्हणते की बाबा मला नकोय काय खायला. मग बाबा म्हणतात की अगं कले असं करून कसं काय चालेल ग? काही करून तुझ्या पोटात काहीतरी जायला हवं, काहीतरी खा बाळा. संगीता कलाला म्हणते की हे बघ बाळा, काहीही झालं तरी चालेल परंतु अन्नावर मात्र कधीच राग काढायचा नसतो. कला संगीताला म्हणते की आई प्लीज, मला खरंच काही भूक वगैरे नाहीये आणि तू प्लीज मला फोर्स करू नको, आणि माझी हीच रिक्वेस्ट आहे तुम्हाला दोघांना पण की तुम्ही प्लीज या गोष्टीमध्ये पडू नका. संगीता म्हणते की का पडू नको आम्ही? अगं आई बाप आहोत आम्ही तुझे. ही लोक तुझ्याशी वाटेल ते वागणार आणि आम्ही नुसतं बघत बसायचं का? हे बघ आतापर्यंत खूप गोष्टी सहन केल्या, खूप अपमानही सहन केला आम्ही आमचा. तुझ्या भांडणात आम्ही कधी मध्ये पडलोही नाही आणि कधी विचारपूसही केली नाही. पण बस झालं आता खूप झालं. आता आम्हाला हे अजिबात बघवत नाहीये. माझ्या सोन्यासारख्या लेकराला ह्या लोकांनी रात्रभर घराबाहेर उभं केलं. नाही, या गोष्टीचा जाब तर मी त्यांना विचारणारच आणि आत्ताच्या आत्ता मी सरोज मॅडम सोबत बोलणार. आता तर मी त्यांना जाब विचारणारच. आता मला कोणीच अडवायचं नाही. असं म्हणून संगीता डायरेक्टली आतमध्ये निघून जाते. कला तिला थांबवत असते तरी सुद्धा संगीता काही थांबलेली नसते. कला बाबांना म्हणत असते की बाबा प्लीज तुम्ही आता सांभाळून घ्या, आई काय करते बघा एकदा. मग बाबा सुद्धा आता संगीताच्या मागे मागे जातात. कलाला आता खूपच टेन्शन आलेलं असतं की आता आई आतमध्ये जाऊन काय राहाडा करते की काय. तर इकडे सरोज, रोहिणी, अद्वैत आणि नैना हे चौघही तिथे हॉलमध्ये बसलेले असतात. संगीता डायरेक्टली घरामध्ये आलेली असते आणि सगळ्यांसमोर येऊन उभी राहते. नैना उभी राहते आणि म्हणते की मम्मा अगं तू? तेव्हा संगीता म्हणते की 1 मिनिट. मग संगीता नैनाला म्हणते की थांब 1 मिनिट, मला तर तुझ्याशी नंतर बोलायचंच आहे ग, परंतु त्याआधी मला या सगळ्यांशी बोलायचंय. माझ्या लेकीला तुम्ही रात्रभर घराबाहेर ठेवलं, असं काय केलंय तिने? काय चुकीचं वागलीये ती? मला एक गोष्ट माहिती आहे की माझी कला कधी चुकीचं वागूच शकत नाही, कारण तिच्या स्वभावातच ती गोष्ट नाहीये. मला माहिती आहे तुमचा खूप मोठा गैरसमज झालेला असणार. अहो घरच्या सुनेला तुम्ही रात्रभर घराबाहेर ठेवता. अहो काय वाटलं असेल माझ्या कलाला? अहो घरच्या सुनेसोबत तुम्ही असं वागू तरी कसं काय शकता? सरोज संगीताला म्हणते की मिसेस खरे कोणासोबत बोलताय तुम्ही? आमच्याच घरात राहून आम्हालाच जाब विचारताय? कोणाच्या घरात तुम्ही उभे आहात हे तरी समजतंय ना तुम्हाला? हे चांदेकरांचं घर आहे आणि प्रतिष्ठित घर आहे. या आवाजात या घरामध्ये अजिबात बोलायचं नाही. आमच्या इथे काही शिष्टाचार हे पाळलेच जातात आणि आमच्या घरात जे कोणी येतं ना त्याला सुद्धा हे शिष्टाचार पाळावेच लागतात. मुळात म्हणजे चांदेकर हे प्रतिष्ठित आहेत, ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवायची. मग संगीता सरोजला म्हणते की माफ करा सरोज मॅडम, तुमच्यासारखे शिष्टाचार वगैरे मला काही येत नाही. तुम्ही लई मोठी लोक आहेत मान्य मला, परंतु तरी सुद्धा मला तुम्हाला हेच विचारायचंय की रात्रभर तुम्ही माझ्या सुनेला घराबाहेर. अहो तुमचं चांदेकर कुटुंब म्हणजे अख्ख्या कोल्हापुरामधलं प्रतिष्ठित कुटुंब आहे ना. ही गोष्ट तर मला माहिती आहे, परंतु तरी सुद्धा हे सगळं असताना तुम्ही असं वागलात. अहो लोक काय म्हणतील याचा जरा तरी विचार करायचा होता हो तुम्ही. लोकांचं तर जाऊ द्या तो, परंतु तुमच्या मनाला सुद्धा वाटलं नाही का की तुमची सून रात्रभर घराबाहेर थांबली म्हणून? सरोज संगीताला म्हणते की एक्सक्यूज मी मिसेस खरे, तुम्ही अशा आवाजात आमच्याशी बोलताय जसं काय आम्ही तिला तिथं घराबाहेर थांबण्यासाठी, घराबाहेर राहण्यासाठी भाग पाडलंय. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे जे काही घडलंय ना त्या सगळ्या गोष्टीला फक्त आणि फक्त तीच जबाबदार आहे. आणि यापुढे तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना ते तुम्ही तिच्या समोर जाऊन बाहेरून बोलायचं, इथे नाही बोलायचं.
आत्ताच्या आत्ता तुम्ही चला बरं बाहेर. संगीता तरी जागची हालत नसते. आता ही सरोज इतकी मूर्ख असते की ती संगीता काय जागचीही हालत नसते. आता सरोजला खूप राग येतो आणि मग सरोज आता संगीताचा हात पकडते आणि संगीताला आता जोराचं खेचत बाहेर आणते आणि कलाजवळ येऊन संगीताला थोडंसं ढकलून देते. हा सगळा प्रकार बघून कलाला खूप मोठा धक्का बसतो. मग सरोज म्हणते की हा जो काही प्रकार तुम्ही घरामध्ये चालला होता ना तुमचा, तो तुमच्या मुलीसमोरच होऊ देत ना. मग कला संगीताला म्हणते की अगं आई का करतेस असं. मग संगीता कलाला म्हणते की नाही कले, तुला शपथ आहे माझी, आज तू बाकी काहीच बोलायचं नाही असं म्हणून सरोजशी ती बोलायला लागते. तेवढ्यात सरोज तिला म्हणते की एक मिनिट, माझा मुद्दा अजून संपलेला नाहीये. आणि तुम्ही काय म्हटलं मगाशी की ही माझी सून आहे म्हणून. तुम्ही आम्हाला फसवून आमच्या गळ्यामध्ये हिला बांधलंय, सो ही आमची सून कधी होऊ शकत नाही. त्यामुळे मी हिला सून मानतच नाही. ह्या मुलीचं आणि आमचं कुठलंही नातं नाहीये. तेव्हा संगीताला खूप मोठा धक्का बसतो. संगीता म्हणते की अहो सरोज मॅडम, तुम्ही काय बोलताय हे सगळं. अहो काय बोलताय हे सगळं की आमच्या कलेसोबत तुमचं कुठलंही नातं नाहीये म्हणून. अहो देवा ब्राह्मणांच्या साक्षीने सगळ्यांसमोर कलेचं आणि अद्वैतरावांचं लग्न झालंय हो. आम्ही दोघांनी आमच्या या हाताने आमच्या लेकीचं कन्यादान केलंय हो. दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात माळा घातल्यात. दोघांनीही एकमेकांसोबत सप्तपदी घेतल्या आणि अद्वैतरावांनी तर स्वतःच्या हाताने मंगळसूत्रामध्ये हळदी कुंकू सुद्धा भरलं. अद्वैतरावांनी सौभाग्याचं लेणं सुद्धा माझ्या कलेच्या गळ्यात बांधलंय हो. आणि तरी सुद्धा तुम्ही हे म्हणताय की माझ्या कलेचं अद्वैतरावांशी कोणतंही नातं नाहीये म्हणून. अहो अख्ख्या कोल्हापुराला ही गोष्ट माहिती आहे की ती तुमची सून आहे म्हणून. आणि तरी सुद्धा तुम्ही हे काय बोलताय की तुमचं तिच्याशी कुठलंही नातं नाहीये. जर तुमचं तिच्याशी कुठलं नातं नाहीये तर मग ती ह्या घरामध्ये का राहते. सरोज म्हणते की हो राहते ना, ती आमच्या घरात राहते, मी याबद्दल नाकारतच नाहीये. कारण आमच्या घरामध्ये भरपूर मदतनीस आहेत आणि तेही आमच्याच घरात राहतात. मग ते आमच्या घरामध्ये राहतात याचा अर्थ आमचं घर म्हणजे त्यांचं घर होत नाही. आणि शेवटी मोलकरणी कितीही राबल्या ना घरामध्ये, शेवटी त्यांची लायकी ही तेवढीच असते. आता सरोज ही कलालाच मोलकरीण बोललेली असते हे ऐकून पुन्हा एकदा संगीताला खूप मोठा धक्का बसतो. संगीता सरोजला म्हणते की अहो काय बोलताय तुम्ही सरोज मॅडम, स्वतःच्या सुनेला तुम्ही मोलकरीण असं म्हणताय. हो बोलण्याचं थोडं तरी भान ठेवावं. अहो आज नवरात्रीची पहिलीच माळ आहे, देवी आई बसली आहे ना घरामध्ये, तरी सुद्धा तुम्ही घरच्या सुनेला, घरच्या लक्ष्मीला असं बाहेर काढता. अहो तुम्हाला थोडं तरी शोभतं का ह्या सगळ्या गोष्टी. संगीता आता सरोज समोर हात जोडते आणि म्हणते की अहो सरोज मॅडम, माझी कला फक्त घरामध्ये नाही हो राहत, माझी कला तर अद्वैतरावांच्या खोलीमध्ये राहते. तरी सुद्धा तुम्ही ही गोष्ट म्हणताय की काय नातं आहे म्हणून. सरोज म्हणते की खरं खरं मला ना तुमचं काही बोलणंच पटत नाही आणि मला एकच गोष्ट कळत नाही की कशा प्रकारे तुम्ही आणि तुमच्या मुली एकाच माळेच्या मणी आहात. तुम्हाला स्वतःचा मुद्दा कधीही सोडायचा नसतो आणि समोरच्याला तुम्हाला कसं गुरफटायचं, कसं बोलण्यामध्ये फसवायचं हे मात्र चांगलंच माहिती आहे. संगीता सरोजला म्हणत असते की सरोज मॅडम, अहो माझं तसं म्हणणं नाहीये, माझं फक्त एक म्हणणं तुम्ही ऐकून घ्या की लग्नाआधी मुलगी ही आईला आई म्हणत असते, पण अहो जेव्हा तिचं लग्न होतं तेव्हा ती आपल्या सासूलाच आई मानते आणि त्याच आधाराने ती आपल्या सासूला अहो आई असं म्हणते. सरोज म्हणते की एक मिनिट, तुमच्या मुलीला मी तो दर्जा कधीही दिलेला नाहीये, कारण मी मुळात म्हणजे तुमच्या मुलीला माझी सूनच मानत नाही आणि तिची सुद्धा मला आई म्हणण्याची हिंमत मात्र कधीच होणार नाही, कारण ती मात्र तिची पायरी बरोबर ओळखू नये. आणि काय हो, जेव्हा तुम्हाला कळलं की तुमच्या मुलीला घराबाहेर काढले तर तुम्ही लगेचच आला आमच्या घरी आणि लगेचच मला जाब विचारायला लागलात. पण हे नाही विचारलं तुम्ही की कशासाठी तिला घराबाहेर काढण्यात आलंय, काय केलंय असं तिने, त्याबद्दल नाही जाब विचारता आला. या बाईमध्ये एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो ना हेच मला कळत नाहीये. स्वतःच्या खिशात तर काहीच नाहीये, परंतु रोग असा ठेवायचा ना की आम्ही मात्र यांचं खूप काही देणं लागतो. आणि ह्या बाईला तर काय, स्वतःच्या मुलीबद्दल तर एक वेगळाच कॉन्फिडन्स आहे. हिला तर नेहमी असं वाटत असतं की स्वतःची मुलगी म्हणजे अगदी धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहे. संगीता म्हणते की अहो सरोज मॅडम, काय बोलताय तुम्ही, कुठल्या आईला ही गोष्ट सहन होईल की रात्रभर तिच्या लेकीला असं घराबाहेर ठेवलं म्हणून. बाबा सरोजला म्हणतात की सरोज मॅडम, आम्हाला माफ करा, परंतु आतापर्यंत आम्ही एवढं बघत आलोय, आमच्या कलाला आम्ही खूप चांगलं ओळखतोय, आमच्या कलाचं पाऊल कधीच घसरलेलं नाही. उलट जर कोणाचं पाऊल घसरत असेल ना तर स्वतः सावरायला जाईल ती. संगीता म्हणते की मला माहिती आहे की माझ्या कलेला यांनी का घराबाहेर काढलंय ते. सरोज म्हणते की अरे वा, तुम्हाला माहिती आहे का घराबाहेर काढलंय आम्ही तिला, तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्ही पुन्हा आम्हाला जाब विचारायला आलात. कलाला ती विचारते की काय ग की तू यांना स्वतःचा वकील नेमलाय.
संगीता म्हणते की अहो नाही हो सरोज मॅडम, जरासं थोडंसं समजून घ्या हो. तुमच्या अद्वैतरावांसोबत माझ्या कलेचं लग्न झालंय हो, तरी सुद्धा आपली भांडणं काही थांबतच नाही. आपले तंटे तर नुसते वाढतच चालले आणि वाढतच चालले हो. बघा, नातं जर जास्त खेचलं तर ते तुटतं, त्यापरी आपणच त्याला सांभाळून घेतलं पाहिजे ना. अहो आपण नुसते भांडतच राहिले हो. आणि तसंही आता 1 वर्ष झालंय यांच्या लग्नाला, तरी सुद्धा आपले भांडणच सुरू आहे. मला माहिती आहे की तुम्ही माझ्या मुलीचा स्वीकार नाही केलाय, हे मला मान्य आहे. परंतु आता त्यांचं लग्न झालंय ना, मग तुम्ही एकदा तरी या गोष्टीचा विचार करायला हवा ना. मग मला सांगा ना, तुम्ही असं का करताय? हो मला माहिती आहे की तुमच्या पोरासाठी तुमचं काळीज तिळतीळ तुटतंय. पण अहो कला सुद्धा माझी लेकच आहे ना, तिचाही थोडा विचार करा. सरोज म्हणते की तुमच्या मुलीची तुलना माझ्या मुलाशी अजिबात करू नका, कारण तिची तेवढी लायकीच नाहीये. तिच्या सहवासात तो येतो म्हणून मला त्याची जास्त चिंता वाटते आणि म्हणूनच मी त्याच्यापासून तिला लांब. संगीता रडत असते, हात जोडून म्हणत असते की अहो असं नका हो करू, त्यांना त्यांचा संसार करू द्यात ना त्यांच्या पद्धतीने. मग नैना संगीताला म्हणते की मम्मा 1 मिनिट, कला इथे काय वागते आणि कशी वागते ना हे तुला तिकडं बसून अजिबात समजणार नाही. पण अगं मी तर इकडेच असते ना, मी नेहमी चांदेकरांच्या घरातच राहते, माहितीये ना तुला. अगं ही कला 1 नंबरची खोटाडी आहे आणि नुसतं खोटं बोलत असते. आणि अगं मम्मा, खोटेपणाने कधीच संसार होत नसतो. कधीतरी ना मला ह्या कलाची लाज वाटते. अगदी मोठी बहीण म्हणून मी कितीतरी वेळा ह्या कलाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु ऐकेल ती कला कुठली. बाबा नयनावर ओरडतात आणि नयनाला म्हणतात की अगं नयने, काय बोलतीयस तू आपल्या बहिणीबद्दल? काय बोलते तुझं तुला तरी कळतंय का? संगीता नयनाला म्हणते की अगं नयने, जरा तरी भान ठेव, काय बोलतीयस याचं. अगं तू कोणाबद्दल बोलते हे तरी कळतंय का तुला? अगं तू तर मोठी बहीण आहे ना कलाची. अगं तू कलाची बाजू घेऊ नको, तशी अपेक्षा सुद्धा नाहीये तुझ्याकडनं. पण अगं निदान ठामपणे तिच्या बाजूने उभी तरी राहा. नयना म्हणते की काही नाही ग मम्मा, फक्त हिच्या डोक्यात श्रीमंती गेलीये, बाकी काही नाही. बाबा नयनाला म्हणतात की नाही, विसरू नकोस एक गोष्ट, की कला कायम तुझ्या पाठीशी उभी राहिली आतापर्यंत. आणि तुला सुद्धा एक गोष्ट चांगलीच माहिती आहे की कला कधीच चुकीचं वागू शकत नाही. आणि एवढंच नाही तर कलेला कधी खोटेपणा केलेला सुद्धा आवडत नाही. संगीता नयनाला म्हणते की नयने, अगं विसरलीस का, माझी कला ही आपल्या घराचा आधार होती आणि अजूनही ती आपल्या घराचा आधारच आहे. माझी कला इतकी उथळ तर अजिबात नाहीये की श्रीमंती तिच्या डोक्यात जाईल. आणि माझी कला कधी खोटं बोलू शकत नाही. तिच्यासारखी लेक अंबाबाईने माझ्या पदरात टाकली आहे आणि माझ्या आयुष्याचं सोनं झालंय. नयना म्हणते की कुठल्या जगात वावरताय तुम्ही? ती फक्त आणि फक्त खोटच बोलते. आपल्या घरी ती असं वागली नाही, कारण काय, कधी तिला असा चान्सच मिळाला नाही ना. एकतर ऑलरेडी आपली तंगी असायची, सतत आपण काटकसर करायचो. एवढं सगळं असताना ती दुसरं काय करणार होती. परंतु इकडे मात्र कला पावला पावलात खोटच बोलते. आधी डिझाईनच्या वेळी खोटं बोलली, त्यानंतर तुमच्या इथे तिने पैसे पाठवले तेव्हाही खोटं बोलली. मम्मा अगं तुला माहित नाहीये, सरोज मामीने काही कमी वेळा चान्स नाही दिले तिला, तरी सुद्धा ती चुकीचंच वागत आलीये. नयनाचं हे बोलणं ऐकून संगीताला आणि बाबांना तर खूप मोठा धक्का बसतो, कारण नयना ही आपल्याच बहिणीबद्दल असं बोलत असते, ज्या बहिणीने तिला प्रत्येक वेळी सपोर्ट केलेला असतो, सगळ्या गोष्टीतून वाचवलेलं असतं, त्याच कलावर आज ती शिंतोडे उडवत असते. हे बघून संगीताला तर खूप वाईट वाटत असतं. बाबा संगीताला म्हणतात की अगं संगी, ही आपलीच मुलगी आहे ना ग. अगं नयने, काय बोलतेयस तू हे? कला तुझी धाकटी बहीण आहे ना. नयना म्हणते की हो बाबा, धाकटी बहीण आहे ना, म्हणूनच बोलते या सगळ्या गोष्टी. बाबा मी तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु या घरामध्ये मला हिची प्रचंड लाज वाटते. बघा बाबा, मी तुम्हाला स्पष्टपणे बोलते की आतमध्ये एक आणि बाहेर एक असं तर मला राहणं काही जमत नाही. मग रोहिणी म्हणते की मिसेस खरे, नयना अगदी करेक्ट बोलतीये. ऑफकोर्स नयना असं खोटं कधीच वागू शकत नाही. तुमच्या 2 मुली म्हणजे 2 टोके अक्षरशः, एक अशी आहे आणि दुसरी तशी. तर रोहिणीचं हे बोलणं ऐकून संगीताला आणि बाबांना तर खूप मोठा धक्का बसतो आणि कलाबद्दल त्यांना नाही ते ऐकून घ्यावं लागत असतं. त्यांना माहीत असतं की आपली कला कधीच चुकणार नाही, आपली कला कधी चुकीचं वागूच शकत नाही. तरी सुद्धा कलेच्या घरच्यांना, लोकांना कलाबद्दल किती मोठा गैरसमज झालाय. कोणीच कलाबद्दल चांगलं बोलत नाही, सगळेजण कलाच्या विरोधात उभे आहेत. हे बघून संगीताला आणि बाबांना खूप दुःख झालेलं असतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सरोजला आता संगीताचा इतका राग आलेला असतो की सरोज डायरेक्टली संगीताला दूर ढकलून देते. संगीता आता खाली पडलेली असते आणि त्याच वेळी आबा तिथे येतात. आबा संगीताला वर उठवतात
आबा आता खूप रागवलेले असतात. सरोजचं हे वागणं आबांना अजिबातच पटलेलं नसतं. आबा सरोजला म्हणतात की सरोज, आतापर्यंत तुझं खूप ऐकून घेतलं हा मी, आता मात्र माझा संयम सुटलाय. आता तुझी ही शिक्षा असेल की या वर्षी देवी आईची आरती तू करणार नाही. आबा खूप चिडून सरोजला बोललेले असतात. सरोजला आता खूप राग आलेला असतो आणि याचा राग सुद्धा ती कलावरच काढते. कलाला ती म्हणत असते की आजपर्यंत आबा कधीच माझ्याशी या शब्दात बोलले नाहीत आणि आता जर या घरातून मी तुला कायमची घरातून बाहेर काढलं नाही ना, तर नावाची सरोज नाहीये मी. सरोजने असं धमकावून कलाला सांगितलेलं असतं. त्यामुळे कला मात्र शॉक होऊन सरोजकडे बघत असते. याचा अर्थ सरोज मला कधीही आपलं मानत नाही आणि त्यामुळे जेव्हा सरोज खाली पडली होती, स्वतःहून पडली होती, तरी सुद्धा ही गोष्ट तिने सगळ्यांना सांगितली नाही, कारण खरंच हिला मला घराबाहेर काढायचंय ही गोष्ट आता कलालाही समजलेली असते. परंतु आबांनी मात्र सरोजला चांगलेच झापलेलं असतं. तिने जे काही कृत्य केलेलं असतं, म्हणजे संगीताला तिने ढकलून दिलेलं असतं खाली, तेही संगीता तिची वयाची असताना सुद्धा तिने असं केलेलं असतं. या गोष्टीमुळे आबांना मात्र सरोजचा खूप राग आलेला असतो आणि सरोजवर ते खूपच चिडलेले असतात. आणि सरोजकडून मात्र आतापर्यंतचा सगळ्यात मोठा मान आता आबांनी हिरावून घेतलेला असतो, ते म्हणजे देवी आईच्या उत्सवातील आरती. मागच्या वेळीची सगळी आरती तर सरोजनेच केली होती, परंतु यावेळी मात्र आबांनी सरोजकडून तो मान काढून घेतलेला असतो. त्यामुळे सरोजला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि हे सगळं कलामुळे झालंय असं तिला वाटत असतं. यामध्ये सुद्धा तिला स्वतःची काहीच चूक वाटत नसते. तरी सरोजला ढकललेलं नसतं, तरी सुद्धा सरोज असं म्हटलेली असते की तिने मला ढकललंय आणि इथे मात्र सरोजने जाणून बुजून मुद्दामून कलाच्या आईला ढकलून दिलेलं असतं. या गोष्टीमध्ये तिची काही चूकच नाही असं सरोजचं म्हणणं असतं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की कला पुन्हा घरामध्ये येईल का? मानाने अद्वैत तिला घरामध्ये घेईल का? आणि सरोज आता कलाचा पुढे काय काय सूड उगारेल हे आपल्याला पुढील काही भागात बघायलाच मिळेल. तर मित्रांनो, तुमच्या ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काही भागात आपल्याला बघायला मिळतीलच. सो फ्रेंड्स, इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.